नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एस-एस-सी-जी-डी व पोलीस भरती यावरती राहणार आहे, की आता पोलीस भरतीचं तुम्हाला माहिती आहे लगेच ॲड येणार आहे थोड्या दिवसामध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे, की कोणत्या मुलांनी पोलीस भरतीकडे वळायला पाहिजेत व कोणत्या मुलांनी वनरक्षक भरतीची तयारी चालू ठेवायला पाहिजेत आणि आपण कोणती मोठी चूक करतो, ज्यामुळे की आपण भरती होत नाही किंवा भरतीला आपल्याला भरती होण्यासाठी खूप वेळ लागतो. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. सर्वात पहिले तर माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी एस-एस-सी-जी-डीमध्ये सध्या कार्यरत आहे व माझ्या भरत्यांचा अनुभव मी तुमच्यासोबत वेळोवेळी शेअर करत असतो. मित्रांनो, आता सध्याच्या घडीला तुम्ही बातम्या बघितल्या असेल, की लगभग 15,000ची भरती निघणार आहे, पोलीस भरती. तर इतका मोठा आकडा बघून प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो, की मी वनरक्षक भरतीची तयारी का करू आता? आता जर पोलीस भरती निघत आहे, तर मी पोलीस भरतीकडेच वळून जातो आणि प्रत्येकाचं हेच असतं, की आपल्याला नोकरी मिळवायची आहे. तर चला आता आपण पोलीस भरती करायला लागून जाऊ. आपण इतक्या दिवसाची जी वनरक्षक भरतीची तयारी केलेली आहे, ती सोडून आपण पोलीस भरतीकडे वळून जातो. तर मित्रांनो, सर्वात पहिलं तर मी सांगतो माझ्याविषयी. मी सुद्धा 2018ला एस-एस-सी-जी-डीची तयारी करत होतो व मधात रेल्वे ग्रुप डीच्या व्हॅकन्सी निघाल्या. तर रेल्वे ग्रुप डीच्या व्हॅकन्सी निघाल्या तर मी विचार करायला लागलो, यार 1,00,000 व्हॅकन्सी आहे, इतक्या व्हॅकन्सी तर खूप असतात. चला आपण रेल्वे ग्रुप डीची तयारी करूया. एस-एस-सी-जी-डी म्हणजे आपलं होणार नाही. मग मी रेल्वे ग्रुप डीची खूप तयारी करायला लागलो. परंतु मधातच परत एस-एस-सी-जी-डीची भरती आली आणि त्यामुळे काय झालं, की मी असं वाटलं, यार आपण पहिलेच एस-एस-सी-जी-डीची तयारी करत असू, तर आता चला डबल एस-एस-सी-जी-डीकडे जाऊ. तर मित्रांनो, हाच एक विषय असतो. आपण जी भरती येते किंवा ज्या भरतीचा आकडा मोठा असतो, तर त्या भरतीकडे आपण लगेच वळून जातो आणि आपण हे विसरून जातो, की आपल्याला एकाच गोष्टीमध्ये परफेक्ट होणं आहे. तेव्हाच आपल्याला नोकरी मिळेल. तर मित्रांनो, इथं खूप मित्र चुकी करतात आणि तुम्ही स्वतःवर स्वतः अनुभवले असेल, की खरंच तुम्ही पण असं करता का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की आता जसं भरतीची तयारी, आता पोलीस भरतीची तयारी कोणी करायला पाहिजे आणि वनरक्षकची तयारी कोणी करायला पाहिजे? मित्रांनो, ज्या मुलाचा एक तर गोळा आउट ऑफ जात नाही, त्याला गोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. दुसरा तर त्याला शॉर्ट रनिंग जमत नाही 1600 मीटर. तो 5 किलोमीटर खूप चांगल्या प्रकारे पळू शकतो. परंतु शॉर्ट रनिंग जमत नाही. त्या मुलांनी वनरक्षक भरतीची तयारी करायला पाहिजे. पुरेपूर त्याने फक्त आणि फक्त वनरक्षक भरती करायला पाहिजेत. त्याने पोलीस भरतीकडे वळायला नको. कारण की मित्रांनो काय असतं ना, तुम्ही तात्पुरतं पोलीस भरतीकडे वळून एक तर तुमची पोलीस भरती पण होऊन राहिली. एक तर पोलिसांनी होऊ शकू राहिले. दुसरं तुम्ही वनरक्षकमध्ये भरती होऊ शकू नाही राहिली. तर मग यामध्ये काय होऊन जातं, तुम्ही पुरं डिस्टर्ब होऊन जाता आणि तुमचं एका ठिकाणी एका ठिकाणी तुम्ही ध्येय गाठायला पाहिजे ते गाठल्या जात नाही आणि एका ठिकाणी फोकस केल्या जात. त्यामुळे तुम्हाला आताच सांगतो, तुम्ही द्या, पोलीस भरती ही द्या. परंतु तुम्ही 100% पहिले वनरक्षकाला द्या आणि त्यानंतर पोलीस भरती एक ऑप्शन म्हणून करा. आणि मित्रांनो, वनरक्षक भरती कोणी करायला पाहिजे? ज्या मुलाची लाँग रनिंग खूप चांगली आहे आणि ज्या मुलाला थोडा मेडिकलमध्ये पण दिक्कत येतं, त्यामध्ये वनरक्षकमध्ये मला तरी वाटतं मेडिकलमध्ये तर जास्त एक ढिलाई असते. त्यामुळे वनरक्षक भरतीमध्ये मेडिकलचंही चालून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलाचा गोळा जात नाही, त्या मुलाने वनरक्षक भरती करावी. कारण की त्यात एकच इव्हेंट आहे फक्त 5 किलोमीटर चांगल्या पळणे. त्यामुळे ज्या मुलांचं 5 किलोमीटर चांगलं आहे, त्या मुलाने 100% वनरक्षक भरतीचीच तयारी करत राहावं. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीचा क्रायटेरिया थोडा वेगळा आहे आणि ज्या मुलांचं इंग्लिश ग्रामर कच्चं आहे आणि फिजिकल चांगलं आहे, 1600 मीटर पण, गोळा पण आणि 100 मीटर पण, त्या मुलाने 100% पोलीस भरतीची तयारी करा व पोलीस भरतीचा अभ्यास करा. कारण की मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, आता प्रत्येक जिल्ह्याला फक्त एक-एक फॉर्म भरला जाणार आहे. आता इथे सांगतो तुम्हाला मी, माणसाचं नशीब कसं-कसं साथ देतं. सर्वात पहिलं तर प्रत्येक जिल्ह्यावाईज व्हॅकन्सी निघतात. आता जो हुशार मुलगा आहे, तो भरपूर ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे काय होतं, की पहिल्यांदा काय होत होतं, एक मुलगा भरपूर ठिकाणी फॉर्म भरत होता आणि त्यामुळे तो मुलगा 2-3 जिल्ह्यात भरती होऊ शकत होता आणि त्यामुळे तिथं व्हॅकन्सी कटून जात होती. परंतु आता एक मुलगा एका जिल्ह्यात फॉर्म भरल्यामुळे, जर तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकताय, त्या जिल्ह्यात जर तुमच्यापेक्षा जास्त हुशार मुलं नसेल, तर तुमचे लागण्याचे चान्सेस खूप जास्त बनून जातात आणि कधी-कधी माणसाचं नोकरी लागण्यासाठी नशीब पण साथ देऊन जातं. त्या ठिकाणी ॲव्हरेज मुलं येऊन जातात, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय त्या ठिकाणी ॲव्हरेज अभ्यासावाले मुलं येऊन जातात आणि त्यामध्ये तुम्ही टप मारून देता आणि तुम्ही नोकरीला लागून जाता. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सांगतो, कधी-कधी माणसाच्या नशिबाने साथ देणं हे गरजेचं असतं आणि ते म्हणतात ना, 99% तुमची मेहनत आहे, 1 तुमचं 1% तुमचं नशीब आहे आणि 100% झाल्यानंतर नोकरी तुमच्या खतम आहे. बस मित्रांनो, तुम्हाला एवढीच इन्फॉर्मेशन द्यायची होती, की कोणत्या मुलांसाठी कोणती भरती योग्य आहे. तुम्ही स्वतःला ओळखा व स्वतःचा वीक पॉइंट आणि स्ट्राँग पॉइंट काय आहे, त्याच्यावर काम करा आणि तुम्ही 100% भरती व्हाल. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती लागत असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे व YouTube नंबर, माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता व
गरज असल्यास तुम्ही कॉलही करू शकता. मी 100% तुम्हाला वेळेतला वेळ काढून तुम्हाला उत्तर देईल व मला जितकी माहिती आहे तुम्हाला देण्याचा प्रयत्न